श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। गुरुत्वजे वायुसी ते दो प्रकारी परियेसी, एकते प्राणवृत्तीसी बाह्य वायुसी दुसरे। वायूला दोन प्रकारचे गुरुत्व आले आहे, एक प्राणवृत्तीने आणि दुसरे बाह्य वायूच्या योगाने। ते आता ऐक। प्राणाची परी जो विषयी आसक्ती न धरी, विषय सेविलियाही वरी, नभे अहंकारी प्राणो जैसा। प्राणाप्रमाणे तो विषयांमध्ये आसक्ती ठेवीत नाही आणि विषयांचे सेवन केल्यावरही प्राणाप्रमाणेच तो अहंकार धरीत नाही। प्राणाभ्यासे क्षुधा अद्भुत, तेव्हा प्राणासीच क्षोभ येत, तेणे काया वाचा चित्त, विकळ पडत इंद्रिये। प्राणायामाच्या अभ्यासाने जीवाला फार भूक लागते, तेव्हा सुद्धा प्राणच व्याकुळ होतो। क्षुधेने शरीर, वाणी, मन, इंद्रिये ही सर्व व्याकुळ होतात। तया प्राणासी आधारू, भलतैसा मिळो आहारू, परी धड गोडांचा विचारू, न करी साचारू पै प्राणू। त्यावेळी प्राणरक्षणासाठी आधारभूत असलेला आहार कसाही का मिळेना, तो चांगला आहे की वाईट आहे याचा विचार प्राण कधीही करीत नाही। तैसाची योगिया पाही, तो अभिमान न धरी देही, विषयो सेवी परी काही, आसक्ती नाही तयासी। त्याचप्रमाणे योगी देहावर अभिमान ठेवीत नाही, तो आसक्ती न ठेवता विषय सेवन करतो। क्षुधेची या तोंडा, मिळे कोंडा अथवा मांडा, परी रसनेचा पांगडा, न करी धडफुडा तयासी। भुकेच्या तोंडाला कोंडा असो किंवा मांडा असो, जिव्हेचा पगडा त्याच्यावर कधीच बसत नाही। ज्ञानधारणा न ढले, इंद्रिये नभती विकळे, तैसा आहार युक्ती बळे, सेविजे केवळे निज धैर्ये। ज्ञानधारणा ढळू नये, इंद्रिये विकल होऊ नयेत यासाठी तो बेताने आणि धैर्याने आहार करीत असतो। प्राणास्तव इंद्रिये सबळे, प्राणयोगे देह चळे, त्या देह कर्मा प्राणू नातळे, अलिप्त मेळे वर्ततू। प्राणामुळे इंद्रियांना बळ येते, प्राणाच्या योगे देह चालतो, पण देहकर्माने प्राण लिप्त होत नाही, तो अलिप्तच असतो। त्या प्राणाच्या ऐसी स्थिती, योगियाची वर्तती वृत्ती, सर्व करूनी न करी आसक्ती, देहस्थिती नातळे। त्या प्राणासारखीच योग्याची स्थिती असते, सर्व करूनही तो अनासक्त असतो, त्यामुळे देहस्थिती त्याला स्पर्शही करीत नाही। ब्रह्मादिकांचा देह पाळू, का सुकरादिकांचा देह टाळू, ऐसान मानीच विटाळू, प्राण कृपाळू समभावे। ब्रह्मादिकांच्या देहात राहून त्यांचे पालन करावे आणि डुकरादिकांच्या देहात मुळी प्रवेशही करू नये असा विचार त्याच्या मनाला स्पर्शही करीत नाही, कारण प्राण समभावाने कृपाळू असतो। तैसेच योगियाचे कर्म, न धरी उंच नीच मनोधर्म, कदा न देखे अधमोत्तम,
भावना समभावे. त्याचप्रमाणे योग्याचे कर्म उच्च नीच भाव धरीत नाही. त्याची भावना सर्वत्र सम असल्यामुळे तो उत्तम आणि अधम अशी दृष्टी केव्हाही ठेवीत नाही. आवडी प्रतिपाळावा रावो, रंकाचा टाळावा देहो, ऐसा प्राणासी नाही भावो, शुद्ध समभावो सर्वत्र. राजाचा देह प्रेमाने जिवंत ठेवावा आणि भिकाऱ्याचा देह सोडून जावा असा प्राणाचा क्षुद्र भाव कधीच नसतो. त्याचा सर्वत्र शुद्ध समभावच असतो. प्राण अपान समान उदान, सर्व संधी वसे व्यान, इतुकी नामे स्थाने पावोनी जाण, न सांडी प्राण एकपणा. प्राण, अपान, समान, उदान किंवा सर्व सांध्यातून राहणारा व्यान इतकी नावे आणि स्थाने असूनही प्राण आपले एकत्व सोडित नाही. तैसे उंच नीच वर्णावर्ण, अधमोत्तमादी गुणागुण, देखो निया योगी आपण, भावना परिपूर्ण न सांडी. त्याचप्रमाणे उच्च नीच, वर्ण अवर्ण, उत्तम अधम, गुण आणि अवगुण पाहून योगी आपला समत्व भाव कधीच सोडित नाही. प्राणू असोनी देहा भीतरी, बाह्य वायुसी भेद न धरी, तैशी योगिया भावना करी, बाह्याभ्यंतरी ऐक्यता. प्राण वास्तविक देहाच्या आत असूनही बाह्यवायूशी भेदभाव धरीत नाही. त्याप्रमाणे योग्याची वृत्ती अंतर्बाह्य एकसारखीच असते. ऐक्यता साधावी चतुरी, ते वायूच्या ऐशी दोही परी, बाह्य आणि अंतरी ऐक्य करी वर्तावे. शहाण्या माणसाने वायूप्रमाणे दोन्ही प्रकारे ऐक्य साधावे. अंतर्बाह्य नेहमी सारखेच एकरूप वागावे. प्राणवृत्तीची लक्षणे तुझ सांगितली संपूर्णे, आता बाह्य वायूची चिन्हे सावधाने परियेसी. प्राणवायूची सर्व लक्षणे मी सविस्तर सांगितली. आता बाह्यवायूची चिन्हे सावधान चित्ताने ऐक. वायू सर्वाते स्पर्शोनी जाये, परी अडकला कोठेन राहे, तैसे विषय सेविता पाहे, आसक्तू नव्हे योगिया. वायू सर्वांना स्पर्श करून जातो, पण कोठेच अडकून राहत नाही. असोनी इंद्रियांचे निमेळे, तो विषयांमाजी जरी खेळे, तरी गुणदोष आसक्ती मेळे, बोधून मळे तयाचा. योगीही इंद्रियांच्या संगतीत राहून जरी विषयांबरोबर खेळत असतो, तरी गुणदोषांच्या आसक्तीने त्याचे आत्मज्ञान कधीच मलिन होत नाही. वस्त्र चंदन वनिता माळा, सदा भोगिता विषय सोहळा, वायूना तळे जेवी जाळा, तेवी योगी वेगळा विषयांसी. वस्त्र, चंदन, स्त्री किंवा फुलांची माला यांच्या सहवासात वायू जरी नेहमी विलास भोगतो, तरी तो त्यांच्या जालात अडकून पडत नाही. त्याप्रमाणे योगी विषयात आसक्त होत नाही. जैसे वारेनी जाळ उडे, परी जाळी वारा नातुडे, तेवी भोग भोगिता गाढे, भोगी नातुडे योगिया. वायूने जाळे उडून जाते, पण तो जसा त्या जाळ्यात सापडत नाही, तसा योगी भोग भोगीत असला तरी त्यात आसक्त होत नाही. जात या वायूचे भेटी, सुगंध कोटी घालिती मिठी, त्यांची आसक्ती नाही पोटी, उठाउठी सांडितू.
वायूला भेटण्यासाठी कोट्यावधी सुवास येऊन त्याला चिकटतात, परंतु तो त्यात आसक्त न होता त्या सर्व सुवासांना तात्काळ सोडून निघून जातो. तैसा आत्मत्वे योगिया पाही, प्रवेशलासे सर्वान देही, देह गुणाश्रयो पाही, ठाईंच्या ठाई तोचितो. त्याप्रमाणे योगी आत्मरूपाने सर्वांच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्या त्या शरीरातील गुणांचा आश्रय तेथल्या तेथेच करतो. निजात्मदृष्टीचे निबळे, तो देह गुणासी नातळे, जैसा गंधावरी वारा लोळे, परी ना कळे गंधासी. परंतु वायू जसा सुगंधावर लोळत असूनही त्याने लिप्त होत नाही, तसा योगी त्या शरीरातील गुणांनी लिप्त होत नाही. तेची परिपूर्ण आत्मस्थिती, राया मी सांगेन तुझ प्रती, जैसी आकाशाची प्रतीती, सर्व पदार्थी अलिप्त. आता आकाश जसे सर्व पदार्थांपासून अलिप्त असल्याचा प्रत्यय येतो, तशीच योग्याची परिपूर्ण असलेली आत्मस्थिती मी तुला सांगतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.